नमस्कार. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. इथे माझी जयंतीची साफसफाई चालली होती आणि मुलगी मला या पद्धतीने भांडी वाळवण्यासाठी मदत करत होती. खरंच अशा कामांमध्ये मला तिची खूप मदत होते. इथे माझं भांडी घासायचं काम चाललेलं होतं आणि ती भांडी पुसून छान वाळवून घेत होती. तुम्ही बघू शकता माझा अवतार इथे कसा झाला आहे, समजून घेऊ शकता. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, त्यामुळे काही चुकलं तर माफ करा. भांडी घासून झाल्यानंतर आधी मी फ्रेश झाले आणि पटापटा सर्व सुकलेली भांडी लावून घेतली. या पद्धतीने एक मांडणी आधी मी लावून घेतली. भांडी तर घासून होतात पटापटा, पण ती लावायला खूप कसरत करावी लागते, कारण की भांडीच सापडत नाहीत, खूप गोंधळ उडतो. अशा पद्धतीने एक मांडणी तर माझी लावून झाली. त्यानंतर इकडे दुसरी कडप्प्याची मांडणी लावायला घेतली. जसजसे भांडे सापडत होते तसतशी मी लावत गेली. माझा पूर्ण दिवस गेला या किचनमध्ये. एक दिवस पूर्ण किचनमध्येच लागतो मला. खूप वेळ झालेला होता आणि फायनली किचन आवरून झाल्यानंतर किचनचा लूक तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला आवडला का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे पहा, अशा पद्धतीने छान भांडी लावून घेतली होती. आपले घर स्वच्छ ठेवणे प्रत्येक गृहिणीसाठी खूप मेहनत आणि कसरतीचे काम असते, पण मानसिक समाधानही तेवढंच असतं, नाही का? घराची साफसफाई तर झाली होती, परंतु साडीवरचं ब्लाऊज शिवण्याचं बाकी होतं. ते आधी शिवून घेतलं. छान पफ स्लीव्ज घेतले आणि साधा गोल गळा शिवला. काठाचं ब्लाऊज होतं आणि एकाच बाजूला काठ होता, त्यामुळे काठ थोडाच उरला बाह्यांना लावून. त्यामुळे मी छान मागच्या गळ्याला काठाचा एक पॅच तयार करून लावून घेतला. तोही छान दिसत होता. पूर्ण साडीचा लूक जयंतीच्या दिवशी तुम्ही पाहूच शकाल. हे पहा, या पद्धतीने छान मी शिवून घेतलेलं होतं ब्लाऊज. मुलांची शॉपिंग विसरून कसं चालेल. मुलाचे कपडे त्याने सिलेक्ट केले आणि मुलीचे कपडे मी सिलेक्ट केले होते. तुमचंही कधी असं झालं आहे का, एक ड्रेस घ्यायला गेले आणि 2-3 घेऊन झाले? तसंच माझं काहीसं झालं. यातलं तुम्हाला कुठला ड्रेस आवडला ते आम्हाला नक्की कळवा. तुम्हा सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.